ब्रेकनंतर पुन्हा स्वागत। एक महत्त्वाची बातमी ती अक्कलकुवा तालुक्यातील केलखाडी या पाड्यामध्ये विद्यार्थ्यांना रोज शाळेत जाण्यासाठी जीव मुठीत धरावा लागतोय। नदीवर पूल नसल्यामुळे आणि रस्त्याचा अभाव असल्यामुळे या विद्यार्थ्यांना झाडांच्या फांद्या खाली टाकत नदी पार करावी लागते आणि स्वातंत्र्यापूर्वीपासूनच रस्ता नसल्यामुळे ही परिस्थिती आज सुद्धा तशीच आहे आणि मुलांचा शिक्षणासाठीचा प्रवास अक्षरशः जीवघेणा ठरतोय। शाळांमध्ये हिंदी शिकवायची की मराठी शिकवायची यावरून राज्यात एकीकडे घमासान पाहायला मिळत असताना दुसरीकडे शाळेत प्राथमिक शिक्षण मिळावं यासाठी आदिवासी बहुल भागातल्या मुलांना अशा पद्धतीचा धोकादायक प्रवास करून शाळा गाठावा लागत असल्याचं विदारक चित्र आहे। आपण आहोत आता अक्कलकुवा तालुक्यातल्या अतिदुर्गम भागातल्या केलखेडी पाड्या येथे। या शाळेतले जवळपास 50हून अधिक विद्यार्थी डोंगराच्या पलीकडे राहतात आणि नदीला पूर आल्यानंतरून एक पडलेल्या झाडावरनं असा जीव घेणं प्रवास या सर्व विद्यार्थ्यांना करावा लागतोय। आपण बघू शकता की जरा पण जोर गेला तर नदी पात्रात पडून विद्यार्थ्यांचा जीव जाण्याची शक्यता आहे। मात्र प्राथमिक शिक्षण घेण्यासाठी विद्यार्थ्यांची सर्व धावपळ आहे। या अंगणवाडी मदतनीस आहे हे या अशा पद्धतीने कसरत करून त्या साईडला म्हणजे डोंगराच्या पलीकडे जाऊन त्या तिकडचे विद्यार्थी ह्या साईडला शाळा शिकण्यासाठी येतात। चिमुकले विद्यार्थी आहे, 1 ते 4थी पर्यंतचे विद्यार्थी आहे आणि हा सगळा जीव घेणा प्रवास त्यांना करावा लागत आहे। आता नदीपात्रात अशी अवस्था आहे, आत्ताच नदीपात्रातलं पाणी खळखळून वाहत आहे। आणखीन पूर आल्यानंतरून आणखीन धोकादायक प्रवासांना करावं लागत आहेत। गेल्या 5 वर्षाला ही परिस्थिती आहे या गावातली। मात्र प्रशासनाला इथे साधा साखळ बनावा अशी सुद्धा जाग आलेली नाही। त्यामुळे विद्यार्थ्यांना जीव धोक्यात घेऊनच शिक्षणासाठीचा हा सेतू, शिक्षण सेतू म्हणावा लागेल याला, हा गाठावा लागत आहे। आणि इथे जर दुर्घटना झाली तर याला जबाबदार कोण हा सारा प्रश्न या केलखेडीच्या लाकडी पुलावरनं, झाडावरचा लाकडी पुलावरनं हा जो शिक्षण सेतू यावरून निर्माण झाला आहे। या सगळ्या विदारक परिस्थितीकडे राज्यातले जे काही राज्यकर्ते आहेत ते लक्ष देणार का? आदिवासी बहुल भागातल्या विद्यार्थ्यांच्या शिक्षणावरती खऱ्या अर्थाने खर्च करणार का? हा खरा प्रश्न या सगळ्या परिस्थितीतून पुढे येताना दिसून येत आहे। निलेश पवार, न्यूज 18 लोकमत, केलखेडी, अक्कलकुवा, नंदुरबार।